नमस्कार, मी अपर्णा. कर्नाळ केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार विवेक पाटील यांच्या उरण मतदारसंघात तर बाळाराम पाटील यांच्या पनवेल मतदारसंघात बाईक रॅलीचं करण्यात आलं आयोजन. कार्यकर्त्यांचा भरभरून प्रतिसाद. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन कळंबोलीमधील युवा कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. आणि खालापूर चौकातील लोणीवाडा मतदारसंघातील विशाल देशमुख यांच्यासहित नागरिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. खालापूर चौक येथील लोधिवलीवाडा मतदारसंघातील विशाल देशमुख यांच्यासहित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केलाय. पनवेल पक्ष कार्यालयात आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलंय. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर चौक लोधिवलीवाडा या मतदारसंघातील विशाल देशमुख, सुजय देशमुख तसेच विभागातील पक्ष पदाधिकारी आणि नागरिकांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जगदीश पवार आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं आमदार विवेक पाटील यांच्यासहित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जगदीश पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद मतदारसंघातील वावंडल आनंदवाडी या आनंदवाडीमधील जे बांधव आहेत त्या बांधवांनी शेतकरी कामगार प्रवेश करण्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विवेकानंद पाटील साहेब, त्याचबरोबर त्या विभागाचे प्रमुख विशाल देशमुख, सुजय देशमुख आणि त्या भागात राहणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी बंधूंनो, आपण शेतकरी कामगार प्रवेश केलेला आहे. त्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण ज्या विश्वासाने शेतकरी पक्षात आलात त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आपण ज्या कामं सुचवलेत त्या चौक जिल्हा परिषदमध्ये जी कामं केली त्या कामात नक्कीच शेतकरी कामगार पक्षानं पुढाकार घेऊन प्रत्येक वाड्या वस्त्यांच्या रस्ते, गटारं, लाईटची सुविधा, समाज मंदिर अशी विविध प्रकारची कामं केली. विधायक कामं देखील केलेली आहेत. शेतकरी कामं निवडणुका आल्या म्हणून त्याच्यावर डोळा न ठेवताना त्या भागाचा विकास कसा होईल, सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने पाहत असतो. आमदाराची कामं काय संक्षिप्त रस्ते, पाणी, वीज, गटारं नसून आमदाराच्या भविष्यातील त्या भागात राहणारा आदिवासी बांधव असेल त्याचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे त्यासाठी आमदाराने त्या भागात एक शाळा काढण्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन काही सुविधा असतील त्यासुद्धा करण्याचा प्रयत्न साहेब तंतोतंत करणार आहेत. आपल्या ज्या गावाचा प्रश्न आहे जमिनीचा तो देखील नक्कीच सोडवला जाईल असं मी या निमित्ताने सांगतो. शेका पक्षाचे विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मतदारसंघाकरिता कळंबोली येथील बाईक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत या बाईक प्रचार रॅलीचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या बाईक प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकांना आता अगदी थोडाच अवकाश उरला आहे. निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारांचा धुरळा उडत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस आणि विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मतदारसंघाकरिता रविवारी कळंबोली येथे प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. या प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
तसेच या दरम्यान माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, सभापती गोपाळ भगत, जयदास पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष बंटी पाटील, संतोष चौधरी, MR कदम, अनिता पवार आदी मान्यवरांसहित महिला बचत गटाच्या सदस्या देखील उपस्थित होत्या। या दरम्यान माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। बाळाराम पाटील यांच्या प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल जयम म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले। शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे। युवा कार्यकर्त्यांची शेतकरी कामगार पक्षाला साथ आहे, त्यामुळे विधानसभेत बाळाराम पाटील यांचा विजय नक्की असल्याची भावना यावेळी जयम म्हात्रे यांनी व्यक्त केली। आपण शेतकरी कामगार पक्षाने पक्ष बदलला नाही, फक्त आपली जुनी निशाणी मिळाली ती आपण वापरतो। आपल्याला पक्ष बदलाची वेळ आली, आपली निशाणी बदलली, पक्ष बदलाची काही गरज का? तुमच्यासारखे सर्व जवान कंपनी, जवान कार्यकर्ते ज्या पद्धतीने आमच्या सोबत आहात, त्याच्यामुळे या विधानसभेमध्ये आमदार मानुषेठ पाटील होणारच याच्यात तीन मात्र शंका नाही। आपण आता ज्या ईर्षेने आणि जोमाने काम करता, बाळाराम पाटील यांचा विजय नक्की असल्याची भावना यावेळी प्रिया मुकादम यांनी देखील व्यक्त केली। बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, बहुमानतील लोकतेने तुम्हाला खरोखरच सत्याने वागला तर विजय हा सत्याचाच होतो। बाळाराम पाटील हे सत्य आहेत आणि त्यांचं वागणं पण सत्य आहे आणि म्हणून त्यांच्या बोलण्यातही तथ्य आहे आणि त्यांच्या कामातही तथ्यच आहे। म्हणून हा आज कळंबोलीतला जल्लोष आपल्याला बघायला मिळतो। आज पुरी कळंबोली लाले लाल झालेली आहे आणि याचा एक आपल्याला संकेत आहे असा की नक्कीच बाळाराम पाटील साहेब हे भरघोस मतांनी निवडून येतील आणि या खटाऱ्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही गप्प बसणार नाही। याचबरोबर वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क।
लाडक्या ताईला घेऊ स्वर्ण अलंकार झुमके पाटल्या आणि घेऊया राणी हार कमरबंद छल्ला करे ताईचे स्वप्न साकार बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार ताईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स पटेल ज्वेलर्सचे अलंकार 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार विवेक पाटील यांच्या उरण मतदारसंघातील प्रचारासाठी बाईक प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुका आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या 15 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ आमदार विवेक पाटील यांच्या उरण मतदारसंघात बाईक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
आयोजित प्रचार रॅलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडू मामा घरत, नारायण शेठ घरत, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, विभागीय चिटणीस रामदास नाईक यांनी सहभाग दर्शवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी राजेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या। ऑक्टोबर हिट असून देखील कार्यकर्त्यांचा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा पाठिंबा पाहून राजेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले। आमदार विवेक पाटील यांनाच बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी राजेंद्र पाटील यांनी केले। आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। आपला खटारा सुरेखोर आता कोंडेवा गावातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे आणि ज्या हिशोबात आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याला जबरदस्त भेटलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण चांगलं असं लिडिंग घेतलं, त्या प्रकारचं किंमत त्यावेळेस जास्त लिडिंग कोंडेवा गावातून देऊन जास्तीत जास्त किमान 700 मतांची आघाडी कोंडेवाची मुंबईपर्यंत द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। हे व्यक्त करत असताना काल परवाच आपले विरोधक असलेले महेंद्र रतनचंद रॅली इथून झाली, 5-50 वर्ष होते, पण कोंडेवा ग्रामस्थांना या निमित्तानं मी विनंती करी की जुनी आठवण करून देईल की हाच महेंद्र तुम्हाला बोलला होता की कोंडेवाल्यांना नोकऱ्या कशाला पाहिजे, काशा करा। आता काशा करायला तुम्हाला महेंद्र घातला पाठवायचं आहे, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचं असं मला वाटतं। त्यांनी जो उमेदवारीचा भाऊ नामांकन अर्ज भरला, त्या नामांकन अर्जामध्ये 300 कोटीची प्रॉपर्टी यांनी शो केली आहे। 300 कोटी रुपयाने आणले कुठून? आज भाऊने 1200 कोटीचं काम केलं, भाऊकडे रुपया नाही, तर 300 कोटी रुपये आले कुठून? तर हे आता हिशोब आपला देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मला काम करायचं आहे। आज आपण जर बघितलं साधारण 60, 70, 80 वर्षाचे आपले वयोवृद्ध जे नागरिक कोंडेवाल मधले बाकी इतर गावांमध्ये असतील त्या लोकांना आपली जुनी निशाणी माहिती आहे। ती जुनी जाणती निशाणी खटारा आपल्याला आलेली आहे आणि या खटारामध्ये बसून आपल्याला विवेक पाटलांना विधानसभेमध्ये पाठवण्याचं त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाला लागा। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध विकास कामे संपन्न झालेली आहेत। यापुढे देखील नागरिकांच्या समस्या तात्काळ सुटाव्यात, त्यांना समाधानकारक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने उरण वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शेका पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात तसेच नागरिकांना चांगल्याहून चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने उरण प्रभाग क्रमांक 3 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे। हे जनसंपर्क कार्यालय केवळ निवडणुकांपुरते नसून तर निवडणुकांनंतरही नागरिकांच्या समस्या या जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत सोडवण्यात येणार आहेत। या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी तालुका चिटणीस महादेव गरत, मेघनाथ तांडेल, शेतकरी कामगार पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉक्टर आरिफ दाखवे, प्रोफेसर LB पाटील आदी मान्यवरांसहित युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना महादेव गरत यांनी आमदार विवेक पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला। तसेच कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं अशी सूचना महादेव गरत यांनी या प्रसंगी दिली। साहेबांनी एक गाईडलाईन दिले आहे, त्याप्रमाणे आपण पहिलं मोऱ्यावर एक उद्घाटन केलं प्रभाग क्रमांक 1 मध्ये, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 बोरीमध्ये केलं, प्रभाग क्रमांक 3 मध्ये हे नायदा ठाकूरचे इथे आपण एक कार्यालय काढलं। हे याच वार्डमध्ये हे दुसरं कार्यालय आहे। अजून आपण वार्ड नंबर 4 मध्ये कार्यालय काढले, 2-5 कार्यालय आपल्या या ठिकाणी उद्घाटन झालेले आहेत। आज या कार्यालयाचं आमदार साहेब विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले असं मी त्यांच्या वतीने जाहीर करतो आणि सर्व युवक कार्यकर्त्यांना विनंती करेन की मागच्या लोकसभेला ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आता आपल्या याच्यामध्ये सुधारायच्या आहेत आणि पुन्हा सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं पडेल आणि आपला कुठलाही मतदार कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही ही खबरदारी आपण घ्यायची आहे। कळंबोली नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री वाघमारे, संघटनेचे पदाधिकारी, कळंबोली सेक्टर 10 मधील युवा कार्यकर्ते आणि सेक्टर 3 मधील सी ग्रुप मधील तुषार ढेकळे आणि सनी जगताप यांनी रविवारी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला, ज्याचे स्वागत काशीनाथ पाटील यांच्या हस्ते पक्षात करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर तसेच बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन कळंबोलीमधील कळंबोली नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री वाघमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। यासोबत कळंबोली येथील सेक्टर 10 मधील युवा कार्यकर्ते आणि सेक्टर 3 मध्ये असणाऱ्या सी ग्रुप मधील तुषार ढेकळे आणि सनी जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे।
कार्यक्रमादरम्यान माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, माजी सभापती गोपाळ भगत, महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, कळंबोली शहर अध्यक्ष बबन मुकादम, कार्यकर्ते सचिन ताडफळे, बबन बळबुजर आदी मान्यवरांसहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी काशीनाथ पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले। शेतकरी कामगार पक्षावर तुम्ही विश्वास टाकलात अशी भावना व्यक्त करत बाळाराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन काशीनाथ पाटील यांनी जनतेला केले। गेली महिनाभर सातत्यानं आपण बाळाराम पाटील साहेब यांच्या प्रचाराचं काम या संघटनेमध्ये आणि कॉलनीमध्ये करत आहात। मला अतिशय आनंद झाला की कालच फक्त आपण आपल्याला निर्देश दिलं की 5 तारखेला पनवेल विधानसभा मतदारसंघातल्या सर्व प्रभागामधल्या रॅली आपण पूर्ण करायच्या आहेत। 1 तासाच्या शॉर्टफॉल नोटीसमध्ये 500हून अधिक कार्यकर्त्यांनी त्याचा सहभाग घेऊन बाळाराम पाटील साहेबांना जो एक विश्वास शेतकरी कामगार पक्षाचा त्याबद्दल कळंबोलीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय। अनेक कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात दाखल होतात। ज्या विश्वासानं या मंडळींनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला त्यांचा विश्वास शेतकरी कामगार पक्ष निश्चित सार्थ करेल आणि माझे दोन्ही पदाधिकारी आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी प्रवेश केला तो विश्वास सार्थ करतील अशी अपेक्षा माझ्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करतोय। आणि उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण प्रचंड अशी आघाडी देऊन बालुशेठ पाटलांच्या विजयात कळंबोली कॉलनीचा फार मोठा योगदान आहे असं आपण सिद्ध करा अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय। आणि आजच्या ह्या महारॅलीमध्ये अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन गोपालशेठ पाटील, बबन मुकादम, प्रिया मुकादम आणि त्यांचं आपले संतोष यांनी अतिशय मेहनत घेतली आणि अतिशय रॅली यशस्वी केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। तसेच तालुका चिटणीस नारायण शेठ घरत यांनी देखील रॅलीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानले। शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। ते बाळाराम पाटील यांच्यासारख्या सुसज्ज व्यक्तीला नक्कीच निवडून देतील। तसेच कळंबोलीकरांची साथ ही नेहमीच शेतकरी कामगार पक्षाला राहिली असल्याची भावना नारायण शेठ घरत यांनी यावेळी व्यक्त केली। पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल। दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट। 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे।
माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022-2745-2433. दीपक साडीज. पेट्रोल पंपावर चोरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी देखील या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. नवी मुंबई पोलीस या संदर्भातील अधिक तपास करत आहेत. नवी मुंबई कळंबोली पोलिसांनी 4 आरोपींना अशा वेळी अटक केली आहे ज्यावेळी या आरोपींनी पेट्रोल पंप चोरी करण्याची योजना आखली होती. या आरोपींकडून देशी कट्टा, कोयता, चाकू यांसह मिरची पावडर देखील हस्तगत करण्यात आली आहे. या 4 आरोपींनी यापूर्वी देखील अशा प्रकारची गुन्हेगारी केली आहे. नवी मुंबईच्या पोलीस ठाण्यांमध्ये यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी देखील नोंदवण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपींविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारच्या अजून कोणत्या आणि किती घटना केलेल्या आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. मुतक्किन मुन्ना, अल्ताफ खान, लालू त्रिवेणी, मुबारक खान अशी या आरोपींची नावे असून या अटक केलेल्या आरोपींविषयी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. नवरात्र उत्सव था, विसर्जन, देवी विसर्जन का टाइम. उसी टाइम हमें 9:30 को, रात को 9:30 बजे एक इन्फॉर्मेशन मिली कि एक 4-5 लोग स्टील मार्केट में पेट्रोल पंप है उस पर कैश लूटने की साजिश बना रहे हैं. तो इमीडिएट ईपीआई मुटकुड़े और पीएसआई हरीश ठाकुर और उनके सभी साथीदारों को ये इन्फॉर्मेशन पास किया. इसी मुताबिक वो इन्फॉर्मेशन रिकॉर्डिंग करने के लिए ये इन्फॉर्मेशन के छापा टाकने के लिए वो स्टील मार्केट में गए. उधर पेट्रोल पंप के यहाँ 4 आदमी उन पर थोड़े संशयास्पद उनके हलचल दिखी तो उन्होंने उस पर पकड़े. उनको पकड़े. उनको पकड़ने के बाद उन पर थोड़े हाथ सफाई की उन्होंने, लेकिन वो उनको अरेस्ट किया. उनके पास एक पिस्टल और एक लंबा सुरा, मिर्ची पाउडर और ये टेप वगैरह जो दरोड़ा में यूज करने वाले सभी आइटम मिल गए. तो उन पर अभी आईपीसी 399 के कलम की धारा से उन पर कार्रवाई की है. अभी ठाकूर पिता पुत्रांच्या कुटील राजकारणांना कंटाळून हरिग्राम गावातील हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हा चिटणीस आणि शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या हस्ते त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलंय. ठाकूर पिता पुत्रांच्या दुहेरी नीतीला कंटाळून पनवेल येथील हरिग्राम गावातील हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, धुंद्रे विभागीय चिटणीस संतोष पाटील आदी मान्यवरांसहित शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बाळाराम पाटील यांच्या हस्ते हरिचंद्र भोपी आणि वसंत भोपी यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला संतोष पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पनवेलमध्ये विविध समाजातील नागरिकांच्या वतीने बाळाराम पाटील यांना समर्थन मिळत आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या या कार्यकर्त्यांचा वापर ठाकूर पिता पुत्रांनी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी केला आणि ज्यावेळेस या कार्यकर्त्यांना ठाकूर पिता पुत्रांची सत्यता कळाली त्यावेळेस त्यांनी पुन्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अशा भावना यावेळेस संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या. संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये अनेक समाजातील अनेक पंथाचे लोक त्यांना जाहीर पाठिंबा देतात, कारण बाळाराम पाटील एक स्वच्छ आणि
चांगला व्यक्ती असतात, त्यांच्याबद्दल आज चांगली समज या मतदारसंघामध्ये झाले म्हणून अनेक लोक त्यांना भेटून डायरेक्ट शेतकरी कामगार पक्षाला आणि त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देतात. त्याच्यातलाच एक भाग म्हणून आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या पूर्वीचे निष्ठावंत असणारे परंतु या मतलबी स्वार्थी पुढाऱ्यांच्या खोट्या आमिषाला बली पडून शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले होते. परंतु त्यांना कळलं की बाबा हे लोक फक्त आपला वापर करून घेतात. उलट ज्यांच्याबरोबर गेलं त्यांच्या मुलं छोट्याशा केसमुळं 1 महिना पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागला. असा वाईट परिणाम आमच्या हरिचंद्र भोपीला आमच्या गावामध्ये आलेला आहे. म्हणून जे आपले कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये येतात त्यांच्या विरोधात उलटी कारवाई करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. याची जाण हरिचंद्र भोपी यांना झालेली. म्हणून त्यांनी ठरवलं की मी माझ्या जुन्या घरी होतो त्या पक्षामध्ये येतोय. म्हणून आज हरिचंद्र भोपी आणि आमचे वसंत भोपी हे देखील शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. परंतु कुठेतरी कारणास्तव ते आमच्यापासून दूर गेले होते आणि आज त्या ठिकाणी भाऊशेठच्या उपस्थितीमध्ये पुन्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये ते प्रवेश करतात. मी जाता जाता नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार विवेक पाटील यांच्या उरण मतदारसंघात तर बाळाराम पाटील यांच्या पनवेल मतदारसंघात बाईक रॅलीचं करण्यात आलं आयोजन. कार्यकर्त्यांचा भरभरून प्रतिसाद. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन कळंबोलीमधील युवा कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. आणि खालापूर चौकातील लोरिवलीवाडा मतदारसंघातील विशाल देशमुख यांच्यासहित नागरिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.